हॅलो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी आजचा हा व्हिडिओ माझा वटपौर्णिमेचा व्लॉग हा शेअर करत आहे तुमच्यासोबत. तर तुम्ही बघू शकता मी छान अशी तयार झालेली आहे आणि जेव्हा आपण स्वतः छान असं तयार होतो, तेव्हा आपल्या घराची अवस्था कशी असते एकदम बिखरलेली आणि जेव्हा जेव्हा आपलं घर सुंदर असतं, तेव्हा आपला अवतार कसा असतो एकदम अस्ताव्यस्त. तर बघू शकता किती पसारा झालेला आहे. रूममध्ये घरामध्ये पूर्ण बेड भरलेला आहे पसाऱ्यांनी. चालायचं, एक दिवस चालतं आणि मग नंतर आपल्यालाच आवरायचं आहे. त्यामुळे तसंच राहू दिलं आहे पसारा आणि मी माझा असं छान व्हिडिओ शूट करून घेतलं. बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये, सर्व ठिकाणी हवं तसं छान असं व्हिडिओ शूट माझं मी करून घेतलं आणि लिफ्टमधनं निघाले मी माझ्या वटपौर्णिमाच्या पूजेसाठी. आमच्या सोसायटीमध्ये छान असं वडाचं झाड अरेंज करून दिलं आहे आमच्या कमिटी मेंबर्सने. तर बघू शकता हे आमचा सोसायटीचं गणपती मंदिरचा एरिया आहे. तर इथे छान असं छोटंसं वडाचं झाड असं अरेंज केलं आहे आणि इथे सर्वांची पूजा झालेली आहे आणि मला थोडा उशीरच झाला कारण नैवेद्य, स्वयंपाक वगैरे सर्व बनवून आणि तयार होऊन यायला उशीरच झाला. तरी पण मी मुहूर्त संपायच्या आधीच आटोपलं आहे माझं आणि हे मी वडाची पूजा केली आणि प्रदक्षिणा मारून घेतल्या वडाला. आणि मोठं वडाचं झाड असेल ना तर अजून छान वाटतं, हो का नाही? फोटो वगैरे छान काढता येतात, व्हिडिओ वगैरे छान येतात. तर म्हटलं अजून एक रोड साईडला बघूया आपण कुठलं वडाचं झाड आहे का मोठं असं आणि तिथे छान असं अजून व्हिडिओ शूट करून घेऊया. तर मग छान असं प्रदक्षिणा मारल्या आणि साडी घालण्यासाठी उशीर होत होता ना, त्यामुळे मी ही रेडीमेड नऊवारी घातलेली आहे. तर ही कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि रेडीमेड आहे, खूप अफोर्डेबल आहे. तर हे आमच्या सोसायटीमधलं गणपती मंदिर आहे. तर गणपती मंदिरामधला गणपतीची मूर्ती आहे, किती सुंदर आहे ना. तर इथे मी आरती करून घेतली, छान अशी पूजा पण केली आणि तुम्हाला मी हे सांगत होते की ही नऊवारी जी आहे ती रेडीमेड आहे, खूप अफोर्डेबल आहे, मेशोवरनं घेतलेली आहे आणि ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी देणार आहे. तर नक्की चेकआउट करा. ह्यामध्ये बरेच कलर आहेत आणि खूप सुंदर वाटते बरं का. खूपच 2 मिनटात घालून होते आणि एकदम महाराष्ट्रीयन लूक असा छान काहीच मिनटामध्ये आपल्याला तयार करता येतो. तर नक्की तुम्ही चेक करा, खूप सुंदर आहेत, कलर पण खूप सुंदर आहेत आणि साडी घालण्यासाठी खूप उशीर होतो ना, कारण स्वयंपाक बनवून, नैवेद्य वगैरे बनवून, मुहूर्त संपायच्या आत आपल्याला तयार होऊन पूजेसाठी यायचं असतं त्यामुळे. तर बघा मी इथे मोठं एक वडाचं झाड बघितलं आम्ही रोड साईडला आणि तिथे पण मी पूजा करत होते, पूजा केली. पीस वगैरे आणलं होतं, पीस, फळं वगैरे दाखवले देवांना आणि मग नैवेद्यासाठी मी तिळाची पोळी वगैरे आणली होती, नैवेद्य पण दाखवला आणि हवा एवढी होती ना की दिवा वगैरे लागतच नव्हता, उदबत्ती वगैरे काही पेटत नव्हती. मग त्यामुळे मी ते प्रयत्न करून सोडून दिलं आणि मग हे असं वडाला प्रदक्षिणा मारत होते आणि दोरी गुंडाळत होते. मग छान असं व्हिडिओ पण बनवून झाला माझा आणि किती छान वाटत आहे ना. मोठं वडाचं झाड असेल तर खूपच छान प्रसन्न वाटतं, पूजा पण किती भव्य वाटते, मस्त वाटते, प्रसन्न वाटतं एकदम. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशी झाली माझी वटपौर्णिमेची पूजा. तर तुमची कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मी निघाले घरी. काही फोटो काढलेले आहेत ते पण ह्या व्हिडिओमध्येच तुम्हाला बघायला मिळतील.